पहिल्या टप्प्यामध्ये आपण कथेची निवड आणि निर्मात्यांनी काही बेसिक काही कायदेशीर नोंदी वगैरे करणं कसं आवश्यक आहे अशा गोष्टींपासून सुरुवात करून कथा हा व्यवहारासाठी किती महत्त्वाचा भाग आहे, जरी ते थोडंसं एक स्वप्नील अशी एक काय म्हणू फेज असली तरी, आणि अंतिमतः आपण यापर्यंत पोहोचलो होतो की चित्रीकरणाच्या टप्प्यावर जाईपर्यंतचा थोडा आपला अवकाश असतो. आपण काही गोष्टी सावकाशीनं पुन्हा पुन्हा काही विचार करून काही पारखून आपण पुढे जात असतो. पण एकदा तुम्ही ऑन झाला म्हणजे एकदा तुम्ही फ्लोअरवर गेला तर तिथं मात्र ही सगळी प्रक्रिया गतिमान व्हायला लागते आणि तुम्हाला गोष्टी आणि अर्थातच निर्णय फार वेगाने घेण्याची वेळ सुरू होते. आणि जसं आपण आधी बोललो की तुमच्या हातामध्ये एक स्क्रिप्ट आहे. ते स्क्रिप्ट जे आहे ते आता आपल्या निर्मितीसाठीचं बायबल आहे. बजेट, शेड्यूल, त्याचा एस्थेटिक विचार, त्याचा अर्थकारण, हे सगळं त्या स्क्रिप्टवर अवलंबून आहे. आणि ते स्क्रिप्ट आपण बरोबर घेऊन त्या निर्मितीसाठी आलेलो असतो. आणि जसं मी सांगितलं की आपण ह्याच्या काय ब्रोशरमध्ये पण लिहिलेलं आहे, हा जो निर्मितीचा टप्पा आहे हा सगळ्यात व्यस्त असणारा आणि सगळ्यात खर्चिक टप्पा आहे असं आपण मानलं जातं. कारण आपल्याला असं म्हणतात, म्हणजे जे निर्माते अनुभवी आहेत ते या प्रक्रियेने गेलेले आहेत, त्यांना नव्याने सांगायची गरज नाही. पण जे नव्याने यात येणार आहेत तर तिथला प्रत्येक मिनिट हा काउंट होत असतो. प्रत्येक दिवसाचं एक कॉस्ट असतं. आणि एका बाजूला घड्याळ चालू आहे, एक मीटर चालू आहे असा हा शब्द आपण वापरतो की मीटर चालू आहे, पळवत राहा. कारण जवळपास 100-125 माणसं एकाच वेळेला काम करत असतात. तर मी पहिला प्रश्न थेट कांचनाधिकारी मॅडमना विचारीन, कारण दिग्दर्शक म्हणून आधी तुम्ही त्या स्क्रिप्टवर विचार केलेला आहे, स्क्रिप्ट वाचलेला आहे, काही गोष्टी तुम्ही ठरवलेल्या आहेत मनापासून, आणि जेव्हा तुम्ही शूटिंगच्या लोकेशनवर म्हणून किंवा सेटवर म्हणून पोहोचता द डे 1, आणि आपल्याला अनेक अशा गोष्टी लक्षात येतात की इन ऑर्डर अनेक गोष्टी नाही आहेत किंवा काही वेळेला अनेक वेगळ्या काही मर्यादा आपल्याला आलेल्या असतात. तर नवीन निर्मात्यांना जेव्हा पहिला चित्रपट पहिला दिवस जो असतो, दिग्दर्शक म्हणून तुमच्याकडे जबाबदारी, निर्माते म्हणून आहेच आहे, पण समजा तुमचे निर्माते वेगळा माणूस आहे, तुम्ही दिग्दर्शक आहात, तर पहिल्या दिवशी दिग्दर्शक म्हणून त्या संबंध टीमला आणि विशेषतः निर्मात्यांना आपण काय गोष्टींचं भान ठेवायला सांगू शकतो पहिल्या दिवशी? जास्त करून कलाकारांची बाजू मांडण्यात आलेली आहे, परंतु निर्माता हा नेहमीच पैसे घालून एका कोपऱ्यात बसलेला आपण पाहतो. तुमचा प्रश्न जो आहे त्याचं मी उत्तर देते आणि त्याच्यानंतर मला काही मनामध्ये मी मुद्दे घेऊन आले तर ते पण मला जरा मांडण्याची मुभा द्यावी. तुम्ही मला विचारलं की पहिल्या दिवशी ॲज अ निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून म्हणजे काय तुम्ही लोकांना सांगता. मी माझी पद्धत सांगते, लोक काय करतात ते मला माहिती नाही. 9 चित्रपट मी निर्माण केले, 5,000-6,000च्या वर सिरियल्स दिग्दर्शित केलेल्या आहेत, हिंदी पण अनेक केलेल्या आहेत. माझा अनुभव विचाराल तर माझ्याकडे पहिल्या दिवशी सेटवर जाताना मी लोकांना सूचना देणं हे मला पटत नाही. माझ्याकडे मी जेव्हा जाते तेव्हा नेहमी बाउंड स्क्रिप्ट ही प्रत्येकाच्या हातात असते. माझ्या बाजूला सुरेश देशमानेजी बसलेले आहेत. यांनी माझ्याकडे आत्तापर्यंत बरेच चित्रपट 5-6च्या वर 7 जवळजवळ चित्रपट माझ्याकडे सुरेशजींनी केलेले आहेत. सुरेशजींना माझी पद्धत माहिती आहे. इट्स नॉट ओनली कलाकार किंवा निर्माता किंवा दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर अँड ईच अँड एव्हरी पर्सन राईट फ्रॉम माय स्पॉट बॉय शुड नो व्हॉट द स्क्रिप्ट इज. हे माझं स्वतःचं म्हणणं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे या सगळ्याची नोंद ही अगोदर केलेली असते. कलाकारांना आता मी म्हटलं मोकळा श्वासचं उदाहरण द्यायचं झालं तर मृण्मयी देशपांडे, तेव्हा काही तिने नटसम्राट वगैरे केलेलं नव्हतं. मला म्हणाली, ताई मी ह्या रोलसाठी काय तयारी करू. मी तिला म्हटलं मिनिमम 65 वेळा ही स्क्रिप्ट नुसती वाच, कारण प्रत्येक वाचनामध्ये तुला त्यातून एक नवीन मुद्दा तुझ्या निदर्शनाला येणार आहे आणि त्यातूनच तुला कळणार आहे की आपला अभिनय कसा असला पाहिजे आणि किती कसदार तो तऱ्हेने करता येईल. अशाच तऱ्हेने मी आणि सुरेश आम्ही नेहमीच कुठल्याही फिल्मचं चित्रीकरण करण्याच्या आधीची जी प्रोसेस आहे मी त्याला खूप 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 महत्त्व देते.
कारण का जर तुम्हाला तुमचं पैशांचं नियोजन हे व्यवस्थित तऱ्हेने करायचं असेल तर ह्या सगळ्या प्रोसेसला सगळ्यात पहिल्यांदी महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आत्ताचा मी चित्रपट केला जन्मऋण, त्याच्यासाठी मी आणि सुरेश आम्ही श्रीवर्धनला जाऊन आलो, आम्ही दापोलीला जाऊन आलो, आम्ही तिथे 2-2, 3-3 दिवस राहिलो, प्रत्येक चप्पा आम्ही छान मारला. त्यातलं आम्हाला काय घ्यायचं आहे, कुठला सीन मला कुठे करायचा आहे. आणि माझ्या नशिबाने मला ह्याच्यासारखी म्हणा मकरंद नानासपुरेने माझ्याकडे 4 चित्रपट केले. मला नेहमीच प्रतीक्षा लोणकर असेल, शरद पोंक्षे असतील, ज्यांनी माझ्यावर कामं केलेले आहेत. आणि दामिनीपासूनची जर मी गिनती करायची म्हटली तर असा एकही माणूस मिळणार नाही ज्यांनी माझ्याकडे काम केलं नाही. सो त्यामुळे एव्हरी पर्सन, एव्हरी कॅरेक्टर, राईट फ्रॉम सिनेमॅटोग्राफर टू एव्हरी पर्सन मस्ट नो की आपण तिकडे जाऊन काय करणार आहेत. इथे राहुल बसलेले आहेत माझ्यासमोर, म्युझिकचे ते तज्ज्ञ आहेत. राहुल, तुम्ही सांगाल मला की कुठलाही चित्रपट करताना त्यातली गाणी असतील, त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रिप्ट हे वाचावंच लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही तो दर्द त्यातला तुमच्या गाण्यातून देऊच शकणार नाही. त्यामुळे कुठलंही जे असतं हे पहिल्या दिवशी सेटवर गेल्यानंतर मी काय सूचना देते तर पहिल्या दिवशी सेटवर गेल्यानंतर माझं ठरलेलं असतं की माझे आजचे हे एवढे सीन्स आहेत, या सीनसाठी माझ्या आर्ट डायरेक्टरला पहिल्याचपासून माहिती असतं की हे काय काय लागलं गेलं पाहिजे. सिनेमॅटोग्राफरला माहिती असतं की आपण पहिला सीन कुठला घेऊया सुरेश, आपण इथे करूया, आपण तिथे करूया, आपण इथे कॅमेरा ठेवूया, आपण हे करूया. आम्ही आत्ताचं जेव्हा शूटिंग केलं तेव्हा आम्ही दापोलीला पण अगोदर 2 दिवस गेलेलो होतो, त्याच्या आधी पण जाऊन बघून आलेलो होतो. सुरेश मला म्हणाला नाही कांचनजी ही वॉल मला पांढरी नको आहे. ओके सुरेश, तुला कुठला रंग पाहिजे इकडे, हा चालेल, हा चालेल, नाही हा पाहिजे. आता तर स्काय कॅम आलेले आहेत त्याच्यामुळे वरनं असा आपण कॅमेरा घेतो. ते कौलारू घर जे होतं त्याच्या पुढची आपण काय पडवी म्हणतो त्याच्यावरती नव्हते, त्याच्यावर फक्त पत्रे होते. तर मी म्हटलं नाही ते चांगलं दिसणार नाही. सो त्याच्या आधी जाऊन आम्ही 2 दिवस त्याच्यावरती कौलं टाकून घेतली, आतमधले जे काही रंग बदलायचे होते ते बदलले, त्याच्या घरांची त्यांची जी काही ठेवलेलं फर्निचर होतं ते काढून टाकून मला जे काही हवं होतं ते त्यामध्ये मी स्थापित केलं. सो इट्स तयारी इज नॉट जस्ट फर्स्ट डे. व्हेरी फर्स्ट डे इज द दिग्दर्शक, ही हॅज टू बी फर्म अबाउट की बाबा मी पहिला सीन काय घेणार आहे. त्याच्या सगळ्याच्या सूचना सगळ्यांना मिळालेल्या असल्या पाहिजेत. कुणी काय काय कपडे घालायचे हे पण अगदी सीन वाईज माझ्याकडे लिहिलेलं असतं, कारण मला आयत्या वेळेला कुठलाही गोंधळ चालत नाही. सो त्यामुळे असं व्हेरी फर्स्ट डेला मी काय करते तर व्हेरी फर्स्ट डेला आय एम देअर टू से फुल लाईट्स, कॅमेरा, साऊंड अँड ॲक्शन. हे एवढंच फर्स्ट डेचं काम असतं माझं. बाकी सगळं काम जे आहे. म्हणजे याच्या पाठोपाठ मी किरणला हा प्रश्न विचारायला हवा होता की पहिल्या दिवशी त्याची निर्मात्यांकडनं काय काय अपेक्षा असते, कलावंत तंत्रज्ञ याच्या बरोबरीने. त्याच्याचबरोबर संजय दावराला पण मला हे नंतर विचारायचं असणार आहे की तो सगळ्यात फास्टर फेजमध्ये सगळ्यात जास्त स्ट्रेस त्याला असतो. निलेश लवलाकरांना पण मी हेच विचारणार की आयडियली काय कसं आपण पुढे जाणार आहोत. पण तरी देखील मी आधी युगंधरकडे येणार आहे. याचं कारण पहिल्या फेजमध्ये आपण असा एक टप्पा घेतला होता की जिथे तंत्रज्ञांची निवड, कलाकारांची निवड हा टप्पा आपण घेतला होता. तर प्रत्येक ठिकाणी एक दिग्दर्शकाचा आणि निर्मात्याचा, दिग्दर्शकाचा एक से वेगळ्या अर्थाने असतो, निर्मात्याचा से वेगळ्या अर्थाने असतो. दिग्दर्शकाचा आपण असं म्हणू की त्याची अपेक्षा असते काय आहे ती, आणि त्याप्रमाणे तो शक्यतो तो कम्फर्टेबल असेल आणि त्याला योग्य वाटलेल्या स्क्रिप्टला अशा प्रकारच्या लोकांची निवड तो करत असतो. अर्थातच याच्यामध्ये सगळ्यात वर कलाकारांची निवड हा भाग असतो की त्याला मला स्क्रिप्ट वाचल्यानंतर या रोलमध्ये हा माणूस दिसला, किंवा निर्माता त्याला हे सांगत असतो की सध्या अमुक ह्याला बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे किंवा यांची सोयींची मागणी आहे की अमुक कलाकार घ्या. असे काही दोन्ही प्रकारचे निकष आपल्याकडं वापरले जातात. तरी देखील आता कास्टिंग डिरेक्टर ही एक पोस्ट म्हणजे जी पूर्वी इंग्रजी हिंदीमध्ये होती, पण मराठीमध्ये सुद्धा तो एक सजगपणा आलेला आहे की एक कास्टिंग डिरेक्टर आपल्या सिनेमाला असलं पाहिजे. तर आता मी थेट युगंधरकडे जाणार आहे की कास्टिंग डिरेक्टरचं म्हणजे काय महत्त्व आहे आणि तुझी कास्टची निकष त्याच्या निवडीचे काय असतात. काय जे फिल्म आहे किंवा जे प्रोजेक्ट आहे त्याच्यावेळेस ते निकष म्हणताय तुम्ही ते तसे बदलत राहतात. आणि मला वाटतं ती स्क्रिप्ट आणि डिरेक्टरच्या मधलं एक मीडिएटरचं काम आहे खरं तर कास्टिंग डिरेक्टरचं.
जी स्क्रिप्टमध्ये आहे असं बरेच वेळा वाटतं लिहिणाऱ्यांना की ते लिहिलेलं आहे कुठेतरी माणूस असं जो ॲक्च्युअल असं काय असत नाही. त्याचे एक पात्र आहे त्याचं ते तर जसं लिहिलेलं पात्र आहे तसंच कुठून तरी शोधणं हे मला नाही वाटत कास्टिंग आहे. त्याच्यातली जी इमोशन आहे किंवा ते जे काही त्याचं सांगायचं आहे त्या रायटरला ते तसं करू शकणारा एक कलाकार शोधणं किंवा शोधणं म्हणजे त्याच्याकडून ते करून घेणं इन अ वे हे आमचं काम आहे. सो डिरेक्टरच्या जस्ट आधीचं काम कास्टिंग डिरेक्टरचं आहे असं मला वाटतं. आणि खरं तर हे आधीच्या म्हणजे काय म्हणतात या प्रीमधला पार्ट आहे कास्टिंगचा जो स्क्रिप्ट झाल्या लगेच सुरू व्हायला हवा कारण तेवढा वेळ त्या ह्याच्यात लागतो. आणि बाकी तुम्ही म्हणाल बॉक्स ऑफिसला कोण हे आहे वगैरे तर तसा म्हणजे मराठीत तसं काय असतं काही पण मला माहीत नाही आणि मी करतोय त्या ह्याच्यात असं काही प्रश्न म्हणजे येत नाही कारण नाही म्हणजे आता कसं असतं की काही वेळेला अशी दाद द्यावी अशी निवड असते. म्हणजे की अरे या भूमिकेला किती परफेक्ट माणूस निवडला गेलेला आहे. मग अनेकदा बॅक ऑफ द माइंड आपण त्याचे क्रेडिट डिरेक्टरला देतो ते खूप चांगलं पोर्ट्रे केले म्हणून ॲक्टरला देतो. पण जसं एक अननोन फेस कास्ट करताना एक विचार होत किंवा स्वातंत्र्य याला असतं कास्टिंग डिरेक्टरला तसं सेलेबल ॲक्टर्सच्या बाबतीत कास्टिंग डिरेक्टरचा विचार घेतला जातो का किंवा निर्मात्याने घ्यावा का? घ्यायला हवा. तर संजय सरांसोबत आम्ही केलेत प्रोजेक्ट्स. घ्यायला हवा. घेतलं जातो का दरवेळेस घेतलं जातो असं काही सांगता येत नाही. पण ऑफकोर्स मी म्हणेन की ते पण सगळं अनप्रेडिक्टेबल आहे. कधी कधी ते वर्क होऊ शकतं की कधी नाही होऊ शकत. कुठचं आहे सर म्हणजे नवीन एकदमच नवीन फाइंड आहे ते पण एक कधी कधी एकदम वर्क होऊन जातं किंवा कधी कधी खूप फेमस फेस आहे पण त्या प्रकारे त्याचं जे काही फायदा व्हायला हवा होता तो झाला नाही. अल्टिमेटली ते ॲक्टर तो काही परफॉर्म करतो कोणी असेल तो फेमस असेल नसेल जे काय ते आणि लोकांना किती कनेक्ट होते हे एवढंच महत्त्वाचं. बाकी काहीच मला वाटतं नाही म्हणजे निर्मात्याचे मित्र दिग्दर्शकांचे नातेवाईक यांना प्राधान्य दिलं जावं का? खरं हा मी म्हणणारच होतं की असं वाटतं कास्टिंग डिरेक्टर म्हणजे ज्या जास्त ॲक्टरच्या ओळखीचा कोण आहे त्यांनी कास्टिंग करावं असं एक मिसकन्सेप्शन आहे. ॲक्च्युली त्याच्यासाठी तो शोधणं किंवा आता असं बरेच वेळा सांगतात की हा ॲक्टर आहे ह्याला कन्व्हिन्स कर. सो कन्व्हिन्स करायचा माझा काही संबंध नाही आहे. मला त्यांचे ऑडिशन करायचं आहे आणि त्याच्यातून हे दाखवायचं आहे की असं असं ही खूप प्रॅक्टिकल आणि ती खूप लॉजिकल प्रोसेस असायला हवी. आणि कोण त्यांचे रिलेटिव्ह नातेवाईक वगैरे चांगले ॲक्टर असतील तर डेफिनेटली कन्सिडर करावं पण असं रँडम ऑफकोर्स नसावं. पण आपल्या या प्रोडक्शन प्रोसेसचा म्हणजे आजच्या मराठी सिनेमाच्या प्रोडक्शन प्रोसेसचा लुक टेस्ट किंवा ऑडिशन्स हे होतात का किंवा व्हायला हव्यात का? आता मी जेवढे प्रोजेक्ट येत आहेत किंवा मी करतोय तर त्याच्यात बऱ्याच वेळा आम्ही ट्राय तरी करतो की ते ऑडिशन करूनच व्हायला हवं. आणि बरेच म्हणजे मला सांगायला आवडेल की बरेच मोठे पण ॲक्टर्स आहेत जे अगदी रेडी होतात ऑडिशन करायला. आधी मला वाटतं खूप असं ऑडिशन म्हणजे काहीतरी ॲक्टरसाठी ते कमीपणाचं किंवा इगो प्रॉब्लेम व्हायचा असं मी ऐकलं होतं. मी जसं कास्टिंग करत होतं फॉर्च्युनेटली बरेच लोक स्वतःहून रेडी होतात कारण ते फिल्मच्या पॅलेटमध्ये ते ॲक्टर कसे वाटत आहेत ते बघतोय आम्ही. त्यांचं ॲक्टिंग स्किल्सचं म्हणजे आम्ही जज करायला म्हणजे मी जज करायला कोणीच नाही आहे. सो ते मोस्टली त्या फिल्ममध्ये ते कसं फिट होत आहेत आणि ते कसे वाटतात हा त्याचा मुद्दा होता. सो ऑडिशन डेफिनेटली व्हायला हव्यात पण त्या दरवेळेस होत नाहीत आणि तेच वेळ खूप महत्त्वाचं वेळ मिळणं या सगळ्या प्रोसेससाठी. सो एक 20 कॅरेक्टर 20 असतील तर ते सगळं शोधण्याच्यासाठी एक सर्टन वेळ लागतो. तो मला वाटतं काही ठिकाणी खूप कमी पडतो. सो तो नक्की मिळायला पाहिजे. किरण हा पुढचा प्रश्न किरणसाठी आहे. किरण यज्ञोपवीत हे लेखक दिग्दर्शक अभिनेते आणि त्यांच्या नावावर म्हणजे ताऱ्यांचे बेट सलाम या जसं मी सांगितलं की टायटल सांगितल्यानंतर त्याचं हे महत्त्व लगेच एनलार्ज आपल्या मनामध्ये होतं. तर तेच ते प्रख्यात किरण सर तर मला असं वाटतं की हा पहिला प्रश्न हाच आहे की म्हणजे त्या फ्लोमध्ये जायचा पुन्हा एकदा मी प्रयत्न करतो की दिग्दर्शक हा खरं म्हणजे निर्मात्याच्या डे 1 पासून बरोबर असतो रादर असावा की त्याने एक फिल्म करायचं ठरवलेलं आहे तर त्याची पहिली निवड पहिली 2 महत्त्वाची माणसं कुठली असली पाहिजेत तर जे शेजारी बसलेले आहेत EP आणि डायरेक्टर ही 2 माणसं त्याच्याबरोबर पहिल्या प्रवासापासून असली पाहिजेत. तर प्राथमिक फेजमध्ये म्हणजे या फेजबद्दल आधी आपण आधीच्या सेशनमध्ये बोललो पूर्वतयारी या फेजमध्ये जो काही भाग दिग्दर्शक म्हणून त्याने स्क्रिप्ट लिहून घेताना केलेला आहे ते स्क्रिप्ट कन्सेप्ट करताना केलेलं आहे त्याच्या हातात एक अल्टिमेटली एक बाउंड स्क्रिप्ट जसं कांचन मॅडम म्हणाल्या तसं एक तयार आहे. आता ही सगळ्यात फास्टेस्ट फेज सुरू झालेली आहे. आता इथे दिग्दर्शक म्हणून विशेषतः निर्मात्यांकडनं आणि तुझ्या तंत्रज्ञाकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत?
मला हा 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 प्रश्न एक ऑब्व्हियस आहे आणि त्याचं एक लेवलचं ऑब्व्हियस उत्तर आहे. म्हणजे काय अपेक्षा तर प्रत्येकाने आपापल्या डिपार्टमेंटचं 100% क्लेम करावं. मी पहिल्या चर्चेच्या अंगाने एक थोडासा मागे येतो एक टप्पा आणि मला असं वाटतंय की मगाशी चर्चा खूप चांगली झाली आणि खूप चांगले मुद्दे मांडले गेले. त्यातला एक महत्त्वाचा ज्या अर्थानं व्यक्त होणारा मुद्दा असा आहे की याच्याकडे व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे, ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तिथं तुम्हाला तुमचे प्रेक्षकांचा कल, ते मार्केट समजणं हे अत्यंत आवश्यकची गोष्ट आहे, जी शशांकने सांगितली. दुसरी त्याच्या जोडीची बाजू अशी की हा कला व्यवसाय आहे. म्हणजे आपण कलेचा व्यवसाय करतो. म्हणजे आपल्याकडे असलेलं, आपल्या मनात जे काही आपलं एक बीज आहे ते सांगण्याच्यासाठी म्हणून हे माध्यम जे निवडलंय आपण, त्याचा एक व्यावसायिक वापर आपल्याला कशा पद्धतीनं करून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला व्यावसायिकताही तुमच्याकडे पुरेपूर असली पाहिजे आणि कलावंत म्हणून पण तुम्ही त्या कसोटीला उतरलं पाहिजे, अशी तारेवरची कसरत आहे. म्हणून दरवेळेला काही प्रश्न उभे राहतात. आता तू विचारशील तर काय अपेक्षा आहे पहिल्या दिवशी काय अपेक्षा आहे, तर जर समजा तुमच्याकडे बाउंड स्क्रिप्ट असेल आणि तुम्ही त्या स्क्रिप्टवर सातत्यानं जर पहिलं काम केलं असेल, तर पहिल्या दिवशी इथून पुढे माणसांनी फक्त ज्या प्रक्रियेचा विचार केलेला आहे त्या प्रक्रियेमध्ये राहणं एवढंच आहे. चांगल्या ॲक्टरला आम्ही असं म्हणतो की टू ॲक्ट म्हणजे काय करतो तो, तर तो त्या जागी जाऊन उभा राहतो आणि त्यानंतर तो होतो त्याचा. टू ॲक्ट म्हणजे तो काम करतो. ते तसंच आहे. पूर्वसुरींनी त्याच्यावर भरपूर अगोदर काम करून ठेवलेले, त्यामुळे वेगळं सांगण्यासारखं काही नाही आहे. सगळं काम हे अगोदर होत असतं. त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो 50% काम हे अगोदर झालेले, 50% एक्सटेम्पोर आहे. म्हणजे तुमचा जिवंत प्रतिसाद तुमच्या त्या निर्मिती प्रक्रियेला तुमच्या बाजूनी जो जाणार आहे, जे तुमच्या सेन्सिटिव्हिटीला धरून आहे, तो पुढच्या काळामध्ये घडत राहतो. पण त्याची पूर्वतयारी ही तुमच्याकडनं 100% अगोदरच घेतलेली आहे. आज स्क्रिप्ट आहे, आता कोणीतरी सीन लिहायला बसलाय, असं जर होणार असेल प्रत्येक वेळेला, काही वेळेला गरजेचं आहे ते समजू शकतो, पण प्रत्येक वेळेला होणार असेल तर कदाचित काम त्या स्टँडर्डचं होणार नाही. आधीच्या सेशनमध्ये हा प्रश्न विचारला गेला की तंत्रज्ञाची निवड करताना काय विचार असायला हवा, म्हणजे त्याचं कॉस्टिंग आणि त्याचं इम्पॉर्टन्स, या दोन्ही याच्यामध्ये त्याचा विचार झाला. तर माननीय सुरेश देशमाने आता या प्रश्नाला उत्तर देणार आहेत. सुरेश देशमाने यांचं एक आपण असं म्हणू की एक कामाची संख्या हा आकडा फार जरी मोठा असला तर याच्याच बरोबर ज्याला क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्हीचा अतिशय गोल्डन मीन त्यांनी काढलेले आहेत ते सुरेश देशमानेच आहेत. मागच्या वर्षी त्यांचं रेकॉर्ड असं होतं की त्या वर्षीचे तिन्ही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमधले सिनेमॅटोग्राफीचे अवॉर्ड सुरेश सरांना होते. आणि कालच त्यांची म्हणजे या शुक्रवारी त्यांची एक फिल्म रिलीज झालेली आहे, त्याच्यामध्ये ते निर्माते पण आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते ज्या खुर्चीवर बसलेले आहेत आत्ता या क्षणी त्यांना किती सुखद वाटते मला माहीत नाही निर्माते म्हणून. पण आता हा प्रश्न मी दोन्ही हिशोबाने विचारतो की तुम्ही निर्माते पण आहात आणि एक कुशल तंत्रज्ञ पण आहात. तर निर्माते म्हणून तंत्रज्ञ निवडताना काय विचार होतो हा थोडासा आधी झालेला आहे, पण आता एक सिनेमॅटोग्राफर म्हणून, एक कुशल सिनेमॅटोग्राफर म्हणून, आणि सुरेशदादा विशेषतः तुम्ही दोन्ही प्रकारची कामं केलेली आहेत. म्हणजे अतिशय चकचकीत ग्लॅमरस फिल्म पण केलेल्या आहेत आणि खूप कंट्रोल बजेटमध्ये आपण असं म्हणू की फार रिअलिस्टिक पद्धतीने सिनेमा पण केलेला आहेत. तर बजेट आणि सिनेमॅटोग्राफी याचं काय रिलेशन आहे, किती खर्च वाजवी आहे असं निर्मात्यांना आपण कन्व्हिन्स करू शकतो, पण खरोखरच जो करावा लागणार आहे तो करणं आवश्यक पण आहे, हा विचार तुमचा निर्मात्यांबरोबर काय प्रकाराने होतो आणि त्याबद्दल तुम्ही निर्मात्यांना काय सांगाल? धन्यवाद. राज, तू जसं मला विचारलंस की बजेट कितपत आपल्याला ह्या सगळ्याला बॅलन्स करतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की निर्मात्यांचं बजेट जे असतं ते प्रत्येकाचं व्हेरी असतं. म्हणजे असं नाही की ते ॲज पर स्क्रिप्ट येतं आणि आपल्या ॲज पर व्हिज्युलायझेशन येतं. सो मला असं वाटतं की निर्मात्यांनी एक स्मार्ट बजेट फिल्मला ठेवलेलं असतं कोणत्याही, ते स्मार्ट मेकिंग मला असं असायला पाहिजे. की समजा जर एखादी फिल्म घेतली आहे, समजा ऐतिहासिक फिल्म घेतली तर जर बजेट डेफिनेटली जास्त मोठं असतं, 5-6 कोटीपर्यंत असतं. पण जी नॉर्मल फिल्म असते त्यासाठी आपण एक बजेट असतं साधारणतः 1 कोटीपर्यंत किंवा 70-80पर्यंत आपण ठेवतो. परंतु माझं असं म्हणणं आहे की ॲज अ टेक्निशियन, ॲज अ सिनेमॅटोग्राफर, स्क्रीन जो आहे तो कधीच खोटं बोलत नाही किंवा तुम्ही तिथं कुठलंही नाटक करू शकत नाही किंवा तो आपण एक्सक्यूज नसतं त्या गोष्टीसाठी.
तर तिथं ज्या गोष्टीची डिमांड आहे त्या गोष्टीची डिमांड ही पूर्णपणे करता आली पाहिजे. कारण आपला जो चित्रपट, आपण जरी मराठी म्हणत असू आत्ता, रिजनल फिल्म म्हणत असू, ते रिजनल फिल्म आपली राहिलेली नाही. आता खरं सांगायचं ही फिल्म इंटरनॅशनल लेवलवर पोहोचलेली, कोणत्या प्लॅटफॉर्म कोणी कधी फिल्म पाहिजे माहीत नसतं आपल्याला. त्यामुळं एक प्रत्येक गोष्टीचं जे असतं ते आपण ते व्हिजन डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की ही फिल्म आपली जाणारे ही कोणीही पाहू शकतं. सो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की तुम्ही बजेट किती खर्च केलं आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही किती व्हिज्युलाइज करून ते पडद्यावर मांडता ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी मला असं वाटत नाही खूप पैसे लागतात. आता जी मी फिल्म केली काळोखाच्या पारंब्या, त्याला मला ब्रुकलिनला अमेरिकेमध्ये बेस्ट सिनेमॅटोग्राफीला अवॉर्ड मिळालं ना. ते काही खूप बजेट नव्हतं त्या फिल्मचं, परंतु आज ती तिथल्या लायब्ररीमध्ये फिल्म ठेवलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की कॅमेरा कोणता वापरला, कॅमेरा कोणता वापरल्यापेक्षा कसा वापरला आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे जास्त. आणि त्यासाठी कसं असतं की ठीक आहे आत्ताचं टेक्नॉलॉजी तुमचं थांबणार नाहीच आहे, टेक्नॉलॉजी ही पुढे पुढे जातच राहणार आहे. सो 5K 6K 8K 12K वगैरे येत राहणार आहे, तो काही मुद्दा नाही आहे. परंतु तुम्ही जर मोबाईलवर जरी शूट करत असाल तर मोबाईलवर किती स्मार्ट तुम्ही शॉट घेता, शॉट किती परफेक्ट घेता हे इम्पॉर्टंट आहे. हे इन्कॉर्पोरेट कसं करता हे इम्पॉर्टंट आहे. आणि मग तुम्ही फिल्मची जी असते ती ताळमेळ बसवलं पाहिजे, त्याचं पिक्चरचं बजेट आणि निर्माते डिरेक्टरचं व्हिजन. आणि हे काम जे असतं ते जनरली काय होतं की DOPचं असतं, कारण DOP हा तिथला एक मेन पिलर असतो आणि प्रेक्षक आणि डिरेक्टर ह्याचा एक मेन दुवा असतो की जो त्याचं व्हिजन हे ऑडियन्सपर्यंत पोहोचवत असतो. तर ते पोहोचवताना किती स्मार्टली तुम्ही पोहोचू शकता ह्यासाठी माझं असं म्हणणं आहे की जसं कांचनताईसोबत फिल्म केल्या तर आमचं प्री प्रोडक्शन फार परफेक्ट असतं प्रत्येक गोष्टीत. आता 6 फिल्म केल्या त्यामुळं कसं होतं की आम्हाला सगळं अंडरस्टँडिंग आहे आणि अंडरस्टँडिंग असायला पाहिजे प्रत्येक डिरेक्टरचं आणि DOPचं असं माझं म्हणणं आहे. आणि तेवढंच जे कॉर्डिनेशन असतं ते सगळ्या टीमशी असलं पाहिजे. टीम हे एक संध चालली पाहिजे. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्री प्रोडक्शन करेक्ट केलं पाहिजे, प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे की बाबा आपण काय करणार आहेत. अचानक मला असं वाटलं की अरे हा छान जिमीजिपचा शॉट वाटतो, असं नाही वाटत ना तिथं, असं नसतं ना. कारण निर्मात्याचे पैसे लागलेले असतात त्या ठिकाणी, निर्मात्यांनी त्या ठिकाणी वर्कआउट केलेलं असतं, पण डिरेक्टरने व्हिज्युलाइज केलेलं असतं ते. आणि ते मला अशा पद्धतीने तो शॉट अपेक्षित आहे. तर कोणता शॉट ड्रोनचा दिसतोय, कोणता शॉट आपल्याला जिमीजिपचा आहे, कोणता शॉट स्टडी कॅमचा आहे, हे सगळं आपण टेक्निकल बाबीमध्ये बसून आपण स्मार्टली कसं ते वापरू शकतो. कसं आहे की वेस्ट ऑफ मनी करण्यात काही मिनिंग नाही आहे फिल्ममध्ये, कारण त्याची रिकव्हरी आज आपल्या मराठी चित्रपटाला आपण सर्वजणच पाहतोय प्रॅक्टिकली विचार केला तर. परंतु कसं असतं की आपल्यासमोर कॉम्पिटिशन आहे ती बॉलिवूडची आणि साऊथ इंडियन फिल्मची आहे. सो आपल्याला त्याचं ताळमेळ बसून आपण व्हिज्युलाइज काय करून आपण चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीने वाटतं. कारण त्यासाठी तुम्ही एक प्रत्येक गोष्टीचं पिन टू पॉईंट हा सगळं वर्कआउट करून सगळ्या गोष्टी केलेल्या पाहिजेत. आता जी आम्ही फिल्म मुश्रक आख्यान जी आता थिएटरमध्ये लागलेली आहे, मकरंद अनासपुरेने 9 रोल केले त्या फिल्ममध्ये. सो त्यासाठी देखील आम्ही प्री प्रोडक्शन खूप स्मार्टली केलं. कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक लोकेशन्स ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना आधी जाऊन आम्ही त्या गोष्टी पाहिल्या, आधी जाऊन डिस्कस केलं, सगळ्या टीमला एका ठिकाणी बसवलं आणि बसवल्यानंतर सांगितलं की यस हे आपल्याला हे मुद्दे आहेत आणि हे मुद्दे आपल्याला ह्या दिवशी शूट करायचे, तर ह्या लाईटला शूट करायचे. ह्याचं विजन सगळ्यांजवळ क्लिअर होतं, त्यावेळी ते पडद्यावर करेक्ट येतं. आणि माझं असं म्हणणं आहे की विजन हे वाईड असलं पाहिजे आपलं. म्हणजे आपण म्हणतो की साऊथ इंडियन फिल्म्स का चालतात, पण आपण व्हिज्युलाइज करू शकतो, आपण एक बिग शॉट लावू शकतो की जो लोकांना आवडतो. आज यंग जनरेशन आहे, यंग जनरेशनला आज नेटफ्लिक्ससारख्या फिल्म पाहायला मिळतात. का पाहतात ते आपल्याकडे येण्यासाठी? का म्हणतात की अरे तुमचा छोटा कॉम्पॅक्ट आपल्याला ब्लॉक वाटतो, कॉम्पॅक्ट छोटंसं वाटतं तुमची फिल्म, छोटी फिल्म आपली वाटता कामा नये. त्याचा बजेटशी माझं म्हणणं आहे की संबंध आहे अशातला भाग नाही आहे, तो व्हिज्युलायझेशनचा संबंध आहे. आज एक जर छोटासा ड्रोन शॉट टाकला तुम्ही तर ते ग्रँजर दिसतं. ग्रँजर हे ऑडियन्सला असलं पाहिजे, ते कथेनुरूप असलं पाहिजे, डिरेक्टरच्या व्हिजनप्रमाणे असलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे याचा एक मंत्र तो नवीन निर्मात्यांसाठी आहे की आवश्यक तेवढा खर्च तो जरा दिग्दर्शकाच्या आणि तंत्रज्ञाच्या समन्वयाने तो तुम्ही कंट्रोल करू शकता. हा आपण बॉटम लाईन धरू. गिरीश जांभळेकर सर DOP एक आणखी या चर्चेला आपल्याबरोबर हजर आहेत. ते राज मी जरा रजा घेतो कारण एकच मिनिट. पण मी गिरीश सरांना पुढच्या चर्चेसाठी राखून ठेवणार आहे, बिकॉज पुढच्या चर्चेमध्ये पोस्ट प्रोडक्शनची जे DOPचं काय नातं आहे त्यासाठी सुरेश सर बोलणार होते. तर तो मला वाटतं पार्ट आपण गिरीशकडनं करून घेऊ आणि गिरीशला थोडं लवकर जावं लागणार आहे.
त्याला आपण जाण्याची परवानगी आपण सगळ्यांच्या वतीने देऊयात. ओके. पण त्याआधी मी जरा सुरेशच्या जाण्याच्या आधी सुरेशच्याच मुद्द्याला धरून एक गोष्ट सांगू इच्छिते की बरेच वेळा आता जसं सुरेश म्हणाला त्याचप्रमाणे बरेच वेळेला आपण आउटडोर लोकेशन म्हणजे आउटडोर म्हणजे हे नाही तुमची लोकेशन आउटडोर, तुम्ही घरातले सीन नाही शूट करत आहात. वेन यू आर शूटिंग आउट तर त्यामुळे सूर्य हे कुठे येणार, कुठले किती वेळेसता किती येणार, ही इज सो पर्टिक्युलर अबाउट ऑल दीज थिंग्स की लाईक ते तुम्ही जे म्हणालात की बजेटिंग आणि या सगळ्या गोष्टींचं पूर्वनियोजन जर केलेलं असेल ना तर यू कॅन डू इन यू कॅन से रिझनेबल गुड बजेट. तुम्ही एक अप्रतिम फिल्म डेफिनेटली निर्माण करू शकता. अँड सुरेश हॅज ऑलवेज बीन गिव्हिंग मी दॅट गायडन्स की नाही आताला ना कांचनजी मॅजिक लाईट हा इथपासून बघा या लोकेशनला आहे ना हा एव्हा इथे येणार आहे या वेळेला येणार आहे. सो ऑल दीज थिंग्स म्हणून मी मगाशी सुरेश म्हणाला तसंच की एक DOP आणि एक निर्माता दिग्दर्शक यांची एक जर ट्युनिंग असेल ना सो द एव्हरीथिंग बिकम्स सो नाईस. म्हणजे आणि कधी पण वातावरण आहे ना सेटवरचं हे कायम हसतं खेळतं चांगलं असलं पाहिजे. एक जरी कोणी निगेटिव्ह त्यातला निघाला ना सो द होल ॲटमॉस्फिअर गेट स्पॉइल्ड. सो ह्याचा पण खूप काळजीपूर्वक विचार करावा लागतो. सॉरी तुम्हाला त्याच्या पण मला असं वाटलं की ॲट द सेम टाइम या गोष्टी बोलणं आवश्यक आहे. येस येस येस. मग राज, निर्मात्यांनी खरंच सांगायचं तर माझं असं म्हणणं आहे की सर्व निर्मात्यांनी एज्युकेट होणं गरजेचं आहे असं माझं म्हणणं असतं. प्रत्येक वेळेस त्याला प्रत्येक डिपार्टमेंटमधलं माहिती पाहिजे की एक्झॅक्टली ह्या गोष्टीमध्ये केलं तर काय होतं आणि काय नाही होत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे निर्मात्यांनी. ज्यावेळेस मिटिंग होतात किंवा ज्यावेळेस आपण प्री प्रोडक्शन करतो त्यावेळेस की डिमांड करतो एखादी गोष्ट DOP किंवा डिरेक्टर किंवा आर्ट डिरेक्टर किंवा कोणतं डिपार्टमेंट ते डिमांड करतं तर काय करतं की त्याला असं वाटतं असतं की फिल्म चांगली व्हावी म्हणून, बरोबर आहे. तर ती होताना त्याचं आपला ताळमेळ बसवणं जो असतो की तो आपलं इकॉनॉमिकल बसवणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. की फॉर एक्झाम्पल असं आहे की DOP ज्यावेळेस बसतो, ज्यावेळेस माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी बघतो त्यावेळेस मला असं वाटतं की बाबा एक खूप ग्रँजर असा शॉट असला पाहिजे, त्याला खूप लाईट असले पाहिजेत, पण त्याच्यासाठी आपल्याला त्याची लाईटची डिमांड किती आहे आणि खरोखर किती लागणार आहे ह्या गोष्टीचा ज्यावेळेस जेन्युअनली विचार केला जातो त्यावेळेस ते बजेट डेफिनेटली कमी होतं. तसंच प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ते करावं आणि ते निर्मात्यासमोर मांडावं. तो EP असतो त्यासाठी, EP देखील त्याला त्या गोष्टीला कॉपरेट करत असतो आणि मग ते पडद्यावर आपण मांडत असतो. त्यासाठी निर्मात्यांनी एक त्याची ट्रान्सपरन्सी ठेवावं असं मला वाटत असतं प्रत्येक वेळेस आणि त्याचे टप्पे ठरवून घेऊन त्या पद्धतीनं त्याचं मेकिंग केलं पाहिजे असं मला वाटतं. असं नाही की बाबा पहिले आपले 5 दिवस झाले आणि आपले फिल्म पैसे संपले असं नसायला पाहिजे. त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे की आपलं स्टार्ट टू फिनिश जोपर्यंत आपले पिक्चर पडद्यावर येत नाही, जोपर्यंत आपलं पिक्चर लोकांपर्यंत जात नाही तिथपर्यंत ह्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे ते त्या पद्धतीने लोकांपर्यंत आपण स्मार्टली आणू शकतो असं माझं म्हणणं आहे ह्या सगळ्या गोष्टीचं. आणि दुसरा मुद्दा असा एक मला बोलायचा आहे, मगाच्या ज्या चर्चेमध्ये चाललं होतं की जो प्रत्येकजण काय होतो की इगो असतो डिरेक्टरचा आणि DOPचा किंवा त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये क्लॅश होतात आणि क्लॅश झाल्यानंतर काय होतं की शूटिंग रखडतं, शूटिंग थांबतं किंवा शूटिंग तर म्हणतं की नाही मला शॉट असाच पाहिजे तसाच पाहिजे. हे काय होतं कारण दोघांनी जे काही व्हिज्युअलाइज केलेलं असतं ते एका सेम ट्रॅकवर नसतं. सो तुम्ही सेम ट्रॅकवर राहा आणि मग सेटवर या. अदरवाईज तुम्ही असं अचानक मला वाटलं म्हणून ते सेटवर कधी करू नका असं माझं म्हणणं असतं प्रत्येक वेळेस. तर तुमचं करेक्ट व्हिज्युअलाइज जे केलेलं असतं ते पडद्यावर येतं. हे सगळ्यात माझं म्हणणं आहे. थँक्यू. पण या टप्प्याबद्दल एक काही जसं एक समप करताना मी म्हणेन तुझ्यापुरतं मुद्द्याने की हा पर्टिक्युलर जी फेज आहे शूटिंगची म्हणजे आधी आपण भरपूर आधी तयारीला भरपूर आपण अवकाश घेऊन शांततेने पण करतो. जसं आपण म्हणलो की अतिशय व्यस्त आणि खर्चिक ही फेज आहे. तर त्याबद्दल एक आम्ही जसं आधी अपेक्षा म्हणत होतो तसं काही एक पिन पॉईंट तू निर्मात्यांना काही सांगू इच्छिशील का? याचं एक मॅनेजमेंट म्हण की त्यावेळेचा एक कॅश फ्लो टाईम मॅनेजमेंट याच्याबद्दल काही तुझ्या काही टिप्स आहेत का? विशेषतः टाईम अँड कॅश मॅनेजमेंट हा मुद्दा नेहमी येतो चर्चेला. मी खरं तर त्या प्रांतात जाऊ नये, तो प्रांत जे EP जे लोक मॅनेज करू शकतात त्याच्याविषयी. पण मला एक मगाशी जो मुद्दा आला तो म्हणजे की मला जर चॉईस दिला आणि माझ्याकडे जर लिमिटेड रिसोर्स असेल तर मला जर कन्व्हिन्स करायचं असेल तर मी निर्मात्यापेक्षा दिग्दर्शकाला कन्व्हिन्स करेन, ते मला जास्त सोयीचं पडतं. तर मला असं वाटतं की हा काही विचार निर्मितीचा असू नये. आपल्याला सगळ्यांना
हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणाचं तरी एक विजन आहे, कोणाचं तरी एक कथन आहे, ते व्हिज्युअलाइज होणार आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या मिनिमम गोष्टी ज्या आहेत त्याचा पूर्वीच विचार झालेला आहे. तो जर झालेला विचार पुरेसा परिपक्व झाला नाही किंवा काही वेगळी रिक्वायरमेंट निघायला लागली तर आपण समजू शकतो. पण ज्याला आपण म्हणतो की भागवून घेऊया, ही भागवून घेण्याची जर प्रोसेस आपण सतत ठेवत राहिलो किंवा तोच विचार असेल की नाही नाही भागवून घेऊ, तर मग आपल्याला जे अस्सल आपल्या मनामध्ये जे उतरवणं आहे, ज्याचं जे वारंवार सुरेश दादा म्हणले की मी व्हिज्युअलाइज करतो म्हणजे काय की माझ्या मनपटलावर एक चित्रप्रतिमा उभी राहते आहे आणि मला ती तशीच्या तशी आणायची आहे. त्यासाठी सगळ्या संसाधनांचा मला वापर करून घ्यायचा आहे. माझ्याकडे मूळ एक स्क्रिप्ट आहे ज्याच्यामध्ये माझा एक इमोशनल क्वोशंट भरलेला आहे, परंतु मला अन्य बाकी सगळ्या तांत्रिक सामुग्रींनी तो उभं करायचा आहे आणि मी तो जेवढ्या इफेक्टिव्हली उभं करू शकेन तेवढं ते माझं जे प्रकटीकरण आहे ते कन्व्हिन्सिंग होईल. जर मला सतत त्याच्याच बाबतीत जर तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला सांगणार असाल तर ते काही मेकिंग नाही आहे, त्याची पूर्वतयारी करून घेणं. मला आत्ता असं वाटतंय की निर्मात्यांना उपयोगी होईल अशा पद्धतीची प्रश्न प्रक्रिया व्हायला पाहिजे. हे थोडंसं तांत्रिकतेकडे चाललंय. म्हणजे हा एक गहन पार्ट आहे आणि तो कधी न संपणार आहे. त्यांना उपयोग काय होऊ शकेल याचा विचार जर समजा आपण आपल्या चर्चेमध्ये केला तर ते त्यांच्या उपयोगाला पडेल असं मला वाटतंय. धन्यवाद सर. मी पुढील सत्कारासाठी आमंत्रित करते किरण यज्ञोपवीत यांना. सरांनाही कामाच्या व्यस्ततेमुळे जरा पुढे जायचं आहे आणि मी मेघराज राजेभोसले सरांना विनंती करेल, सर आपण कृपया मंचावर यावं. आणि संजय चोरडिया सरांना सुद्धा विनंती करेल, सर आपण कृपया किरण यज्ञोपवीत यांचा सत्कार करावा. किरण यज्ञोपवीत, लेखक आणि दिग्दर्शक. मेघराज राजे भोसले फाउंडेशनचे मेघराज भोसले सर, संजय चोरडिया सर आणि राज कुबेर सर सत्कार करतायत किरण यज्ञोपवीत यांचा. धन्यवाद सर. आता आपण हे सत्र पुढे सुरू करतो आहोत. सो लाईक मला असं वाटतं की निर्माता म्हटल्यानंतर एक त्याच्याकडच्या अपेक्षा ज्या त्यांचा प्रश्न आहे त्यांना मी उत्तर देते की फक्त पैसा घातला म्हणजे निर्मात्याची बाजू संपली असं कधी कुठल्याही निर्मात्याने समजून घेऊ नये. सगळ्यात प्रथम ही बाजू घेतली पाहिजे की बाबा चित्रपट हा कुठल्या जॉनरचा आहे, कुठल्या जॉनरचा आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही कुठे चित्रपट शूट करताय, त्याची कथा काय आहे, त्या कथेला पोषक म्हणून वातावरण म्हणून तुम्ही कुठे निर्मिती स्थळं शोधणार आहात, तिथे काय खर्च येणार आहे. नॉर्मली जो एक खर्च असतो तो एक कलाकारांच्या एक्सपेन्स, तंत्रज्ञान देण्याचे पैसे हा एक वेगळा मुद्दा झाला. प्लस ॲट द सेम टाईम जो प्रोडक्शन म्हणून जे एक असतं तर प्रोडक्शन एक्सपेन्स हा एक वेगळा एक्सपेन्स असतो, जिथे तुम्हाला एक व्हॅनिटी व्हॅन्स त्यांना प्रॉपरली पुरवणं. जर समजा तिकडे खूप गरमी असेल तर त्यांना तिथे तुम्हाला कूलर्स द्यावे लागतात. त्याच्यानंतर इक्विपमेंट्स असतात, त्यांना पण सगळं थंड हवा तिथे सतत द्यावी लागते. सो ह्या गोष्टींचा पण तिथे बारकाईनं विचार करायला पाहिजे. नुसतं स्क्रिप्ट हे ते असं बघून चालणार नाही. निर्माती आणि अभिनेत्री कांचन धर्माधिकारी यांच्या सत्कारासाठी मी मेघराज भोसले सरांना आणि संजय चोरडिया सरांना विनंती करेल. कांचन अधिकारी यांचा सत्कार करतायत संजय चोरडिया सर, मेघराज भोसले सर आणि यांच्यासोबत मी आमंत्रित करते सचिन वाघ सरांना. अण्णा गुंजाळ यांनी कृपया मंचावर यावं. प्रसिद्ध निर्मात्या आणि अभिनेत्री कांचन अधिकारी यांचा सत्कार करतायत मेघराज राजे भोसले,
संजय चोरडिया सर आणि अण्णा गुंजाळ. प्रसिद्ध निर्माते निलेश नवलखा सर आणि यांचा सत्कार करतायत संजय चोरडिया, मेघराज राजे भोसले आणि आमंत्रित करते आहेत संजय ठुबे सरांना. यानंतर पुढच्या सत्कारासाठी मी युगंधर देशपांडे सरांना मंचावर आमंत्रित करते. दिग्दर्शक युगंधर देशपांडे सर आणि यांच्या सत्कारासाठी विनंती करते मेघराज राजे भोसले यांना, संजय चोरडिया सरांना आणि अजित शिरोळे यांनाही मंचावर आमंत्रित करते. दिग्दर्शक अजित शिरोळे. आजच्या कार्यशाळेला आवर्जून मान्यवर म्हणून आपण उपस्थित झालात त्याबद्दल फाउंडेशनच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. जसं मी सुरुवातीला सांगितलं की नाईलाजानं या सत्राच्या समारोपाकडे मला यायला लागते. त्याच्यामुळं मी निलेश नवलाखा ज्यांची एक निर्माता म्हणून जी ओळख आहे ती केवळ राष्ट्रीय पातळीवर नसता ती आंतरराष्ट्रीय पातळीवर यासाठी आहे की ज्या सैराट नावाच्या चित्रपटाने पुढे अनेकांना स्फूर्ती दिली, अनेक मराठी व्यावसायिक सिनेमाला एक नवीन चेहरा दिला, त्याची सुरुवात कुठेतरी फॅन्ड्री या सिनेमात नव्हती की जिथं त्यांनी त्या सगळ्या टॅलेंटला पहिल्यांदा संधी दिली. तर मला असं वाटतं की या उत्तरामध्येच या ओळखीमध्येच एक प्रश्न उपस्थित आहे की निर्मात्यांनी खरंच नव्याने संधी उपलब्ध कसं करून देणं आवश्यक आहे, मात्र ती उपलब्ध करून देतानाच त्यात ती व्यावसायिकता कशी सांभाळली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा ज्या मुद्द्याबद्दल थोडंसं कांचनाधिकारी मॅडम बोलल्या होत्या की एकूणच सगळ्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये निर्मात्याचा सहभाग किती सक्रिय असावा. नमस्कार. बऱ्याच गोष्टी झाल्या पण मी अगदी थोडक्यात काही गोष्टी सांगणार आहे. माझी पूर्ण माहिती तुम्ही दिली नाही. मी 10.5 चित्रपट मी पूर्ण केलेले आहेत. माझा पहिला चित्रपट अजूनही अर्धवट आहे आणि किमान 5-6 करोड रुपये मी घालवलेले आहेत. त्यामुळं त्याचा जो अर्क आहे सिनेमा निर्मितीचा तो मी तुम्हाला सांगतो. पहिली सांगतो काय करू नका, काय करा ते सांग. निर्माताने दिग्दर्शक कधी होऊ नये. म्हणजे काय, दिग्दर्शक व्हायला पाहिजे पण ज्या वेळेस निर्मात्याच्या भूमिकेत असतो आणि तो जेव्हा एक सिनेमा प्रोड्यूस करत असतो तर त्यांनी दिग्दर्शक होऊ नये त्या सिनेमाचा. तिथं बऱ्याचशा कॉन्फ्लिक्टला सुरुवात होती. एका दिग्दर्शकाने मात्र त्याच्यात निर्मिती मूल्य किंवा त्यातला काही पार्ट त्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे दिग्दर्शकाला निर्मिती समजणं गरजेचं आहे, निर्मात्याला पण दिग्दर्शन समजणं गरजेचं आहे, पण ते रोल मिक्स होता कामा नये. जेव्हा एक निर्माता, कारण बेसिकली असं आहे, म्हणजे जे मगाशी चोरडिया सरांनी पण विचारलं होतं, बेसिकली असं आहे निर्मात्याचा जॉब हा ॲडमिनिस्ट्रेशन, फायनान्स आणि रिलीज ह्याच्या पुरता आहे. म्हणजे काय त्याला क्रिएटिव्हिटी कळायला नको का असा माझा मुद्दा नाही आहे. पण ज्या वेळेस तुम्ही एखादा सिनेमा करायचं ठरवता त्याची प्रोसेस काय असते की तुम्ही पहिली कथा ऐकता, पहिली लघुकथा ऐकता, मग दीर्घकथा ऐकता आणि मग तुम्ही पटकथा किंवा ज्याला आपण स्क्रीन प्ले म्हणतो. स्क्रीन प्ले म्हणजे काय, स्क्रीन प्ले म्हणजे एखाद्या लेखकाने किंवा दिग्दर्शकाने तुम्हाला जेव्हा स्क्रीन प्ले सांगितला तर तुम्हाला सिनेमा दिसला पाहिजे, तुम्हाला तो व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे किंवा व्हिज्युअलाइज झाला पाहिजे एका निर्मात्याला. मग त्याला कळतं की त्याच्यातनं खर्च किती आहे, काय किती आहे, काय नाही, कुठं शूट होणार आहे, मग ते बजेट वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी त्याच्या पुढच्या टप्प्यात येतात. परंतु निर्माता जेव्हा एक सिनेमा करतो त्यांनी एका दिग्दर्शकाचा सिनेमा का करावा. आता ह्याच्यात 2 प्रश्न आहेत. एक, सिनेमा करताना कोणासाठी करायचा आणि दुसरा प्रश्न आहे कशासाठी करायचा. कोणासाठी म्हणजे काय, कोणासाठी म्हणजे आता जे काही इंडस्ट्रीमधले थोडे डायनामिक्स बदललेले आहेत, OTT प्लॅटफॉर्म, फेस्टिवल्स, थिएटर्स, असं जर मी 3 भागात जर ह्याला विभागणी केली तर आज OTT साठी एक सेपरेट टाईपचे सिनेमे बनत आहेत जे त्याच मीडियमला विकता येतील आणि त्याच बजेटसाठी बनवता येतील. हा एक वेगळा सिनेमा आहे.
थिएटर जिथं ग्रँड्युअर पाहिजे, लोक पाहिजे, गाणे, पैसे खूप खर्च करावेत, तिथं प्रोडक्शन व्हॅल्यू जास्ती असलं पाहिजे, तो आहे. आणि एक आम्ही ज्याला म्हणतो फेस्टिवल किंवा सेमी कमर्शियल फॉर्मॅटमधला जो तुमचा ऑप्शन असतो, ऑप्शन बी असतो, की एखादा सिनेमा चालला नाही परंतु तो फेस्टिवल सर्किटमध्ये चालला, तिथं काही बक्षिसं मिळाले, तिथं काही तुम्हाला OTT मधनं मिळालं तर तुमचे पैसे रिकवर होतात. ह्या 3 टाईपचे सिनेमे आत्ता बनतायत. Right. आता कशासाठी बनवायचा सिनेमा? प्रत्येक माणूस इथं आलेला प्रत्येकाला सिनेमा बनवायचे, पण का बनवायचा? काय उपयोग होणार आहे तुम्ही सिनेमा बनवून? 150-150 ऑलरेडी बनतायत. तुम्हाला काय करायचंय त्या सिनेमातनं? तर माझं असं मत आहे, ते तुम्ही ठरवलं पाहिजे. मी कशासाठी सिनेमा बनवणार आहे? मला हाऊस आहे, खास आहे, अमकी गोष्ट पाहिजे, तमकी गोष्ट पाहिजे, का मला मराठी चित्रपट म्हणून काहीतरी त्याला कॉन्ट्रीब्यूट करायचंय? हे तुमचे आयडियाज क्लिअर पाहिजे आणि मग तुम्ही निर्मिती क्षेत्रात. बजेट हा खूप सब्जेक्टिव्ह विषय आहे. 5 लाखात पण म्युझिक होतं आणि AR रेहमानला घेतलं तर 5 करोडही जातात. त्यामुळे मी त्या भानगडीत पडणार नाही. इट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. तुम्ही अमिताभ बच्चनला मराठी सिनेमात आणलं की तो 15 करोड रुपये जर तुम्ही देऊ शकत असेल तर तो काम करणार आहे. तो त्याचा व्यवसाय काम करण्याचा, तुमचा व्यवसाय सिनेमा बनवण्याचा आहे. त्यामुळं मी बजेट ह्या विषयावर बोलणार नाही. बजेट 30 लाखातही सिनेमा बनेल आणि 30 करोडमध्ये पण बनेल. तो प्रत्येकाच्या चॉईसचा विषय, त्याला कसा करायचा आहे. आता तुम्ही सिनेमा सगळा केला, सगळं झालं, निर्माता म्हणून तुम्हाला काय माहिती पाहिजे आणि तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही करायचं ते मी सांगितलं. काय करायला पाहिजे? तुम्हाला पटकथा ऐकण्याचं पेशन्स पाहिजे. तुम्हाला स्टोरी आवडली तर पटकथा ऐकण्याचं तुमच्यात प्रचंड पेशन्स पाहिजे. मी 2008 पासून सिनेमे करतोय, 2024 आहे. साधारणतः 15 वर्ष म्हणजे 5000 दिवस झाले असतील. तर मी 2-3 दिवसात एक तरी पूर्ण सिनेमा ऐकतो. म्हणजे साधारण 1000-1500 तर कमीत कमी स्क्रीन प्ले मी ऐकले असतील, कमीत कमी. आणि त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं स्क्रीन प्ले ऐकल्यानंतर की सिनेमा काय असतो. तर स्क्रीन प्ले ऐकायचा तुम्ही पेशन्स ठेवला पाहिजे. आणि स्क्रीन प्ले मधले 3 प्रश्न शूटिंगच्या आधी, जाण्याच्या आधी तुम्ही विचारले पाहिजे दिग्दर्शकाला. प्रत्येक सिनेमा जेव्हा तो लिहितो तर कुठली गोष्ट, वाय, वेअर, हे काही जे काही बेसिक 3 क्वेश्चन असतात ना, ह्या जर स्क्रीन प्लेचं उत्तर तुम्हाला मिळालं नाही तर तो सिनेमा नाही करायचा. कारण सिनेमा असं नाही मला वाटलं म्हणून केला. सिनेमा आपल्या इथं खूप घाई असते लोकांना सिनेमा करायची, पण सिनेमा ही प्रोसेस कमीत कमी 2 वर्षाची, हे समजून घेतलं पाहिजे. त्याचं रायटिंग टू स्क्रीन येण्यापर्यंत. म्हणजे आपल्याकडे जेव्हा येतो तेव्हा तो तयार होऊन लिहून आलेला असतो निर्मात्याकडे बऱ्याच वेळा, की स्क्रीन प्ले आलेला असतो, पण ती प्रोसेस खूप मेहनतीची आहे. प्रत्येक लेखक त्याच्यावर खूप काम करत असतो. आणि जर त्या स्क्रीन प्लेच्या प्रश्नांची उत्तरं जर त्याच्याकडे नसतील तर समजायचं की हा स्क्रीन प्ले परिपूर्ण नाही आहे, ह्याच्यात मेहनतीची गरज आहे. आणि जर ती मेहनत पूर्ण नसेल तर तो सिनेमा करावा नाही. आणि आपल्याकडं नेमकी चूक इथे होती की एक दिग्दर्शक आलाय, AP कडून अप्रोच झालाय किंवा डायरेक्ट आलाय, त्यांनी तुम्हाला कथा सांगितली, तुम्हाला कथा आवडली, कथा लाख आहेत पण त्याच्यावर सिनेमे मात्र सगळे होत नाहीत. तर ती जी प्रोसेस असते ती समजणं फारच गरजेचं आहे. ज्याला स्क्रीन प्ले ऐकता येईल, व्हिज्युअलाइज करता येईल आणि त्याच्यातनं ठरवता येईल की हा होणार आहे का. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे की शेवटी निर्माता एक ऑडियन्स पण असला पाहिजे. तुम्ही 1.5-2 करोड 1 करोड जे काही लावणार आहे, तुम्हाला आवडणार आहे का सिनेमा? तुम्हाला आवडतोय का तुम्ही केलेला सिनेमा? ह्याचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे ना. जर मला नाही आवडत सिनेमा तर लोकांना का आवडेल? तर एक निर्माता, एक ऑडियन्स असला पाहिजे. दिग्दर्शक हा क्रिएटिव्ह माणूस असतो, त्याला त्याचं इंडिपेंडन्स दिलं पाहिजे. केव्हा? एकदा तुम्ही सगळं प्रोसेस त्याची ओके केल्यावर, कथा आवडली, कथा स्क्रीन प्ले आवडल्यावर जेव्हा तुम्ही त्याला गो अहेड दिलाय, मग त्याच्यानंतर निर्मात्याचं काम नाही राहत, EPचं काम सुरू होतं. त्या शूटिंगमध्ये त्यांनी काय करायचंय, मला जे शेड्यूल दिलेलं आहे 20 दिवसाचं 3 सीन रोज शूट करणार आहे, हे पाळता येतंय का नाही. हे जर नसेल ऑन ट्रॅक तर माझा रोल सुरू होतो इंटरफिअर करण्याचा, की हे का नाही होते, हे व्हायला पाहिजे. नाही तर मला द्यायचे नव्हते 3 सीन मी रोज करेल.
जर ते पूर्ण नाही झालं तर बजेटवर डेफिनेटली इम्पॅक्ट पडतो. म्हणून मी कधी शूटवर जात नाही. मी म्हणजे माझी पूर्ण माहिती मी अशी सांगतो, 10 पैकी मी 6 फर्स्ट टाइम डिरेक्टर्स म्हणजे नागराज सुजय ढहाके, ज्ञानेश झोटिंग, समीर आशा पाटील, तुमचा तो तेजस देऊस्कर, विवेक वाघ ह्यांचे सगळ्यांचे पहिले सिनेमे मी केलेले. कारण मला एक गॅरंटी होती की मला सिनेमा कंप्लीट करता येतो आणि मी माझ्या पहिला अर्धवट राहिलेला आहे, त्यामुळे बाकीचे मी सगळे कंप्लीट केलेत. थँक्यू. 2 गोष्टी फार महत्त्वाच्या या फेजमध्ये असतात की टाईम आणि कॅश मॅनेजमेंट. याचा तुझा अनुभव काय आणि ते आयडियली कसं असायला पाहिजे, आणि अल्टिमेटली एक EP म्हणून निर्मात्यांकडनं तुझ्या काय अपेक्षा असतात एक चांगलं प्रॉडक्ट होण्यासाठी? नमस्कार. त्याआधी पुन्हा एकदा राहून जात आहे, संजय दावरा हे माझे फार जवळचे मित्र असल्यामुळं हा परिचयाचा मुद्दा राहून गेला. संजय दावरांनी मराठीतनं जरी सुरुवात केलेली असली तरी त्याने अल्टिमेटली पुढे हिंदीमध्ये जाऊन प्रियदर्शन आणि मधुर भांडारकरांबरोबर काम केलेलं आहे. आणि आज सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मराठी सिरीज मानवत मर्डरर्स याचा तो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अर्थात कार्यकारी निर्माता आहे. धन्यवाद राज. राज म्हणाला तसं माझी आणि त्याची जुनी ओळख आहे. आम्ही दोघं दौंडचे आहोत मूळचे, आणि तो वेगळ्या क्षेत्रात काम करतो, कला क्षेत्रातच, मी वेगळ्या क्षेत्रात काम करतो. मला आत्ता ही निर्मात्यांची कार्यशाळा आहे आणि निर्मात्यांसोबतचा संवाद आहे, तर मी त्या अनुषंगानं तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. आपण पहिल्या सेशनमध्ये बोललो, सुनील सर म्हणाले की हा व्यवहार जरी असला तरी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि त्याची काय प्रक्रिया असली पाहिजे ही सर्वात महत्त्वाची आणि इंटिग्रेटेड गोष्ट आहे. शशांक म्हणाला की हा व्यवहार आहे हे समजून सगळं केलं पाहिजे, आणि त्याची परिणिती जर व्यवहारापर्यंत पोहोचणार नसेल तर या फंदात पडलं नाही पाहिजे. आणि मग निर्मात्यानं काय करायला हवं ते निलेशभाईंनी सांगितलं, आणि दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफरनी त्याच्याबद्दलचे अनुभव सांगितले. बऱ्याचदा असा गोंधळ होतो की निर्मात्यांनी काय करायचं आणि कार्यकारी निर्मात्यांनी काय करायचं, आणि हा अगदीच बेसिक सगळ्या लोकांना पडलेला प्रश्न असतो. तर बऱ्याचदा असं होतं की निर्माता आणि कार्यकारी निर्माता या ज्या डेझिग्नेशन्स आहेत किंवा या पोस्ट आहेत त्याचं बऱ्याच लोकांना कळत नाही की कार्यकारी निर्मात्यांनी काय करायचं आणि निर्मात्यांनी काय करायचं आहे. मुळात या कार्यकारी निर्मात्याची जी पोस्ट आहे त्याचे वेगवेगळे रोल वेगवेगळ्या सिनेमामध्ये असू शकतात, कारण त्याच्यात पण अनेक गोष्टी असतात. जसं आपण म्हणतो की दिग्दर्शक जो आहे त्याला कॅप्टन ऑफ द शिप म्हटलं जातं. जर दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शिप असेल तर त्याचं इंजिन हा निर्माता आहे. जर दिग्दर्शक कॅप्टन ऑफ द शिप असेल तर त्याचा इंजिन हा निर्माता आहे. आणि मग निर्मात्यांसाठी हे सगळं प्रोजेक्ट सिनेमाचं जे आहे ते एक्झिक्यूट करण्याचं जे काम आहे त्यात अनेक लोक असतात. मग त्यात सुपरवायझिंग प्रोड्युसर असतात, असोसिएट प्रोड्युसर असतात, माझ्यासारखे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतात, लाईन प्रोड्युसर असतात, प्रोडक्शन कंट्रोलर असतात. आणि मग त्या सिनेमाचा जो आवाका आहे त्याची जी गोष्ट आहे तो कुठे कुठे घडणार आहे, कशा पद्धतीने घडणार आहे, त्याचा क्रू साईज काय असणार आहे, त्याचा व्याप काय असणार आहे मराठीत म्हणायचं असेल तर त्या अनुषंगाने मग मला टीम तयार करता येते की मला माझ्या टीममध्ये किती लोकांची गरज आहे, आणि मग त्यांचे पण बेसिक जे रोल्स आहेत ते डिफाईन झालेले असतात. मी हे मुद्दामून सांगतोय कारण हे निर्मात्यांसाठी आपण कार्यशाळा घेतोय. मग त्याच्यात प्रोडक्शन मॅनेजर्स आहेत, प्रोडक्शन कंट्रोलर्स आहेत, प्रोडक्शन रनर्स आहेत, पोस्ट प्रोडक्शन सुपरवाईज करणारे टेक्निकल ज्या लोकांना माहिती आहे ती मंडळी आहेत, टेक्निकल ट्रान्सफर करणारी मंडळी आहेत. त्यानुसार माझी ती टीम तयार होते आणि तिथून तो प्रवास सुरू होतो. आणि गोष्टीचा पहिला आराखडा तयार झाला आणि त्याचा दिग्दर्शक किंवा निर्माता उभा राहिला, ज्याला आम्ही प्रोजेक्ट ग्रीनलीड झालं किंवा प्रोडक्शन उभं राहिलं असं म्हणतो, की माझं काम सुरू होतं. मग त्याचं योग्य बजेट तयार करण्यापासून ते बजेट जेव्हा कधी हा सिनेमा संपूर्ण होणार आहे, कधी त्याला 12 महिने लागतात, कधी 18 महिने लागतात, कधी 3 वर्ष सुद्धा लागतात. मी पिप्पा नावाचा सिनेमा केला होता तो 3 वर्षाचा होता. तर मी 3 वर्षापूर्वी केलेलं जे बजेट आहे ते मला 3 वर्षानंतर जेव्हा शेवटच्या स्टेपमध्ये सिनेमा जातो आणि त्याचा शेवटचा खर्च होतो टेक्निकल ट्रान्सफर किंवा डिलिव्हरेबल्स आपण त्याला असं म्हणतो, ते जस्टिफाय मला 3 वर्ष आधी करायचं असतं. तर आपण पुन्हा पुन्हा बोलतोय की खर्च, मग तो कसा मॅनेज करायचा आणि मग त्याची आखणी कशी करायची. मला असं वाटतं की मराठीत एक भान असा त्याला एक सुंदर शब्द आहे की या सगळ्या गोष्टींचं भान हे कार्यकारी निर्मात्याला असावं लागतं. आणि हे भान त्याला सतत त्याच्याकडे जेव्हा पहिल्यांदा गोष्ट येते त्याचा तो बजेट तयार करतो, जेव्हा तो दिग्दर्शक आणि निर्माता यांच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत
सिनेमॅटोग्राफर असेल, कास्टिंग डायरेक्टर असेल, कॉस्ट्युम डिझायनर असेल, मेकअप डिझायनर असेल, टेक्निकल टीम असेल, ॲक्शन टीम असेल, कोरिओग्राफी असेल, जी काही मंडळी आहेत ते शेवटच्या लॅबमधनं जेव्हा तुमची पहिली कॉपी बाहेर पडते, या सगळ्या लोकांना एकत्र करून आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांच्याकडनं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे त्यांच्याकडनं काम पूर्ण करून घेऊन जे एका दिग्दर्शकाला त्यांनी व्हिज्युअल ट्रीटमेंट म्हणून अपेक्षित केलंय, जे निर्मात्यांनी एक बजेट आखलंय आणि जे संपूर्ण युनिटनी एकत्र सांघिक, सुनील सर म्हणाले तसं की ही सांघिक करण्याची गोष्ट आहे. ही प्रक्रिया जी आहे प्री प्रोडक्शनमध्ये, शूटिंगच्या दरम्यान आणि पोस्ट प्रोडक्शनमध्ये, हे भान जे आहे हे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरला सतत जागं ठेवावं लागतं, तेवत ठेवावं लागतं आणि तिन्ही स्टेजमध्ये त्याचा एक समतोल ठेवावा लागतो, जेणेकरून कुठल्याही स्टेजमध्ये ज्या ज्या गोष्टी प्लॅन केल्यात, निलेश सर म्हणाले तसं, बाकी मंडळी म्हणाली तसं, की तुम्हाला त्याचा जो पेपर प्लॅन आहे हा प्री प्रोडक्शनमध्ये होतो, ती आखणी जी केली आहे त्याचं ॲक्च्युअल एक्झिक्युशन जे आहे हे शूटिंग फेजमध्ये होतं आणि नंतर जेव्हा हे संकलकाकडे जातं आणि त्याच्या पुढच्या स्टेजवर जातं आणि तुमची पहिली कॉपी बाहेर पडते, ती स्टेज येईपर्यंत हे भान, तुमच्या सगळ्या शक्यता, तुमचे सगळे लोक, तुमचा संघ, तुमचे कलाकार आणि तुमचे पैसे याचा जो मेळ मी पहिल्या दिवशी आखलेला आहे 12 महिन्यापूर्वी, 18 महिन्यापूर्वी, ते शेवटच्या दिवसापर्यंत जस्टिफाय करण्याची जबाबदारी सुद्धा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची असते. राजचा प्रश्न असा आहे की मराठी निर्मात्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे. मला असं वाटतं की भाषेचा याच्यात काही संबंध नाही आहे. तुम्ही मराठी सिनेमा करताय, हिंदी सिनेमा करताय, तमिळ सिनेमा करताय, कारण आत्ता पूर्वी आम्ही याला चित्रपटसृष्टी असं म्हणायचो, आत्ता आम्ही याला मीडिया असं म्हणतो, कारण हा मीडिया झालेला आहे आणि या मीडियामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्याच्यात चित्रपट आहे, भाषिक चित्रपट आहे, हिंदी चित्रपट आहे, इंग्रजी चित्रपट आहे, त्याचबरोबर टेलिव्हिजन आहे, त्याचबरोबर OTT आहे, त्याचबरोबर डिजिटल आहे आणि वेगळे वेगळे अनेक गोष्टी येतात आणि पुढे येत राहतील ते. सो आपण याला तर मीडिया म्हणून आम्ही संबोधतो त्याला की हा मीडिया आहे आणि मग त्याचे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत ते. तर मला असं वाटतं की तुमचं बजेट 1 कोटी असेल किंवा पिप्पासारखा सिनेमा ज्याचं बजेट 76 कोटी होतं, 1 कोटी असेल किंवा 76 कोटी असेल, त्याची जी आखणी आहे, त्याचा कामाचा जो व्याप आहे, त्याच्या काम करण्याची जी पद्धत आहे ही सारखीच असते. मग तुम्हाला 1 कोटीमध्ये जर सिनेमा करायचा आहे तर त्याच्यात कोण लोक आहेत, किती काळासाठी आहेत आणि त्याचं आउटपुट काय असणार आहे हे 1 कोटीमध्ये तुम्हाला प्लॅन करावं लागतं. 75 कोटी असेल तर 75 कोटीमध्ये प्लॅन करावं लागतं. पण आता तू प्रश्न विचारलास की निर्मात्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, तर मला असं वाटतं की काळजी करण्याचं कारण नाही. मला असं वाटतं की दुर्दैवानं भाषिक सिनेमांमध्ये, फक्त मराठीमध्ये नाही आहे, हे बहुतांश सगळ्या भाषिक सिनेमांमध्ये जर आपण दक्षिणेचा भाग सोडला तर आपल्याकडे सिनेमा लिटरसी हा प्रकार दुर्दैवानं नाही आहे आणि तो निर्मात्यांमध्ये नाही आहे. म्हणजे आमच्याकडे जेव्हा काम येतं कुठल्याही प्रकारचं तर आमचा पहिला प्रश्न असतो दिग्दर्शकाला किंवा जो कोणी काम घेऊन येतो, कधी कधी निर्माता स्वतः काम घेऊन येतो. मगाशी पहिल्या सेशनमध्ये पण हा कुणीतरी, मला वाटतं उपेंद्र म्हणाला की हा सिनेमा का करायचा आहे तुला आणि ह्याचा हेतू काय आहे तुझा, हे विचारणं आणि त्याला जर सिनेमा लिटरसी नसेल तर त्या सिनेमा लिटरसीच्या प्रक्रियेतनं आधी घेऊन जाणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. कुठलाही सिनेमा, मग तो 1 कोटीचा असेल, 100 कोटीचा असेल, कुठलीही गोष्ट, कुठलेही कलाकार, तुमच्या सिनेमाच्या प्रक्रियेमध्ये फरक पडत नाही. प्रक्रिया एकच असते, त्याचा परिणाम एकच असतो. त्यासाठी सगळ्या गोष्टी समजून घेणं, त्या माहिती नसतील तर त्याची माहिती करून घेणं, मला असं वाटतं की सर्वात जास्त सिनेमा लिटरसी जी आपल्याकडे नाही आहे, विशेषतः मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, ती सर्वात जास्त असली पाहिजे. शशांक इथे बसलाय. शशांकनी जेव्हा अगदीच पहिलं दुसरं प्रोडक्शन केलं, रिंगण नावाचा सिनेमा होता, मी त्याचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होतो. मी त्याची कॉस्ट सांगत नाही, पण हा अनुभव शशांकला व्यवस्थित माहीत असेल की त्या सिनेमाची अगदीच आमच्याकडे बेसिक कॉस्ट होती. आमच्याकडे अगदीच बेसिक लोक होते. आमच्याकडे ना ऑफिस होतं, ना आमच्याकडे प्री प्रोडक्शनमध्ये एकत्र कुठे कॉफी प्यायला पैसे होते. पण आम्हाला माहीत होतं आम्हाला काय करायचं आहे, काय पद्धतीनं करायचं आहे, कुठल्या लोकांबरोबर करायचं आहे आणि त्याचं नंतर काय होणार आहे हेही आम्हाला माहीत होतं. त्यामुळे त्या एका विशिष्ट किमतीत आम्ही अत्यंत आनंदानं तो सिनेमा प्री प्रोडक्शनमध्ये, शूटिंग पिरियडमध्ये, पोस्ट प्रोडक्शनमध्ये आणि सिनेमाचं यश अगदी राष्ट्रीय पुरस्कारापासून थिएटरपर्यंत नेण्यामध्येचा जो प्रवास आहे हा मी इतका एन्जॉय केला
माझ्या आयुष्यात मी जे काही सिनेमे आहेत त्यातला तो एक महत्त्वाचा टप्पा मला स्वतःला वाटतो. डेफिनेटली प्रक्रिया म्हणून सॉरी, मगाशी एक विषय राहून गेला सांगायचा. सिनेमा प्रोडक्शन करताना 3 टाईपच्या कॉस्ट असतात बेसिकली. एक असती व्हेरिएबल कॉस्ट असते, एक इनव्हेरिएबल असती आणि एक असती एस्केलेशन. आता व्हेरिएबल कॉस्टमध्ये ट्रान्सपोर्टेशन, केटरिंग हे असतं. फिक्स्ड कॉस्ट म्हणजे किंवा इनव्हेरिएबल कॉस्टमध्ये तुमचे सगळे डिपार्टमेंट्सचे लाईट ठरलेली असती, तुमचे कॅमेराचे रेट्स ठरलेले असतात, पॅकेज असतं, हे फिक्स्ड असतात. पैसे वाढतात कुठं आणि निर्माता नुकसान कुठं करून घेतो? ट्रान्सपोर्टेशन, केटरिंग आणि एस्केलेशन. एस्केलेशन म्हणजे 20 दिवसाचं शूट होतं पण 30 दिवस लागले. ह्या 2 गोष्टींवर म्हणजे व्हेरिएबल आणि एस्केलेशनवर जर तुम्ही कंट्रोल ठेवू शकलात तर तुमचं 5-10% एस्केलेशनवर सिनेमा सुटू शकतो, त्याच्यापेक्षा जास्ती खर्च होत नाही. आता माझ्या एका सिनेमामध्ये गुजरातच्या डांग फॉरेस्टमध्ये शूटिंग चालू होतं आणि दिग्दर्शकाचं आणि कॅमेरामॅनचंच पटलं नाही. तिथं भांडले. माझे 4 लाख रुपये रोज. आता त्यांना एकमेकांचं तोंडच बघायचं नव्हतं सेटवर. शशांक आयला मी म्हटलं हा काय त्रास आहे डोक्याला. मी इथून कॅमेरामॅन दुसरा पाठवला, तो पण 8 दिवसात पॅक झाला, तो पण नाही पाहिजे. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं ना, दिग्दर्शकाला थोडं निर्मिती आणि त्याच्यातला भाग कळला पाहिजे. निर्मात्याला जरी दिग्दर्शन नाही कळलं तरी चालेल, पण दिग्दर्शकाला थोडी निर्मितीचा भाग कळला पाहिजे. कारण तो पैसे, त्याला असं वाटत असतं की तो पैसे दिलेले आहेत म्हणजे तो कसेही घालवू शकतो, तर तसं नसतं. त्याची क्रिएटिव्ह, त्याची स्क्रीन प्ले आवडलाय, त्याचं विजन आवडलाय म्हणून एक कोण कोणाबरोबर का काम करतं, म्हणजे मी नागराज बरोबर का केलं, त्याची जी स्टोरी आहे ती मला सांगावीशी वाटली म्हणून ना. तर ते तर आधी होतं, पण त्याचा कुणी गैरफायदा घेतला ना, मग कॉन्फ्लिक्ट सुरू होतात, मग सगळ्या अडचणी यायला सुरुवात होतात. मला असं वाटतं की ही जी त्यांनी शेवटची जी टिप दिलेली आहे या लाईनवर आपण थांबू शकतो. पण इन टोटल असं आहे की साधारण हे सेशन ज्याप्रमाणे झालं तसं विस्कळीत आपलं प्रोडक्शन होऊ नये ही आपण नक्की अपेक्षा करतो. जी मंडळी आधी सहभागी झाली होती त्यांचं मनापासून आभार. आणि जी मंडळी इथे उपस्थित आहेत त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे, त्यांचे बहुमल विचार इथे शेअर केले, त्यासाठी मी त्यांचा सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे. मी सर्वप्रथम आमंत्रित करते संजय दावरा सरांना, कार्यकारी निर्माते, आणि यांच्या सत्कारासाठी आमंत्रित करेल मेघराज राजे भोसले सरांना आणि संजय चोरडिया सरांना. आपणही कृपया मंचावर यावं. आणि यांच्यासह आमंत्रित करेल कार्यकारी निर्माता कुणाल निंबाळकर यांना. कुणाल सर, आपणही कृपया मंचावर यावं. कार्यकारी निर्माते संजय दावरा सरांचा सत्कार करतायत संजय चोरडिया सर, मेघराज राजे भोसले आणि कुणाल निंबाळकर. धन्यवाद सर. आणि पुढच्या सत्कारासाठी आमंत्रित करते छाया दिग्दर्शक गिरीश जांभळीकर सरांना. आणि यांच्या सत्कारासाठी विनंती करेन मेघराज राजे भोसले आणि संजय चोरडिया सरांना. आणि आमंत्रित करते छाया दिग्दर्शक मयूर जोशी यांना. छायादिग्दर्शक गिरीश जांभळीकर यांचा सत्कार होतो आहे मंचावर. आणि सत्कार करतायत मेघराज राजे भोसले, संजय चोरडिया सर आणि मयूर जोशी सर.